आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रांगणात 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्य ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते तर स्काउट गाईडच्या ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले। प्रास्ताविकात त्यांनी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतो, पण या तिरंग्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या झटणाऱ्या अनेक क्रांतिकारकांच्या महान त्यागास, त्यांच्या महान कार्यास मी त्रिवार वंदन करतो। इंग्रजांच्या लढाई शक्तीचे जोखड तोडण्यासाठी अहोरात्र सत्य अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे ज्ञान अज्ञात सर्व महान विभूती यांच्या प्रयत्नातून हा सोन्याचा दिन आपण साजरा करत आहोत। यावेळी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे, ज्येष्ठ सदस्य गुलाब तात्या जाधव, सुभाष बोरस्ते, पुंडलिक ककराळे, प्रमोद देशमुख, सोमनाथ सोनोने, दिलीप शिंदे, मधुकर जाधव, मनोज ढिकले, साहेबराव घोलप, सतीश वाहक, तुषार वाहक, अशोक नाठे, पालक संघाचे आत्माराम पाटील, प्राचार्य शरद शेजवळ, डीएड कॉलेज प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे, आदर्श इंग्लिश मीडियम प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी, श्रीमती सविता शिंदे, रावसाहेब उशीर आदींसह संस्थेचे सभासद, शालेय समिती सदस्य, आजी माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व शिक्षिका व प्राध्यापिका यांनी सुंदर रांगोळी काढून परिसर सजावट केली। पाहुण्यांचे NCC विद्यार्थी व बँड पथक यांनी स्वागत केले। विद्यालयातील गीतमंच व सौ देशपांडे यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत यांचे गायन केले। विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती नेहा देशमुख यांनी स्वच्छ नदी व वृक्षारोपण, संवर्धन व पर्यावरण पूरक शपथ वाचन केले। प्राचार्य शेजवळ यांचे स्वागत दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी शरद शेजवळ यांची नियुक्ती झाल्याने शालेय समितीच्या वतीने शेजवळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कॅनरा बँकेतर्फे शिष्यवृत्ती कॅनरा बँकेतर्फे विद्यालयातील 6 गरजू गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याज्योती शिष्यवृत्ती इयत्ता 5वी ते 7वी साठी प्रत्येकी 3000 व 8वी ते 10वी साठी प्रत्येकी 5000 मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी बँक मॅनेजर अर्चना पांडे, अधिकारी सुमित मेश्राम, विजय पाडेकर आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती, सर्व कला व क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार श्रीमती सुमन विरकर यांनी यावेळी मानले। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।